आहेत. कुंपण शेत खात असेल तर बाकीच्या जनतेनं काय करायचं? आपण लोकांना काय नाव ठेवणार आहे? तर मंत्रीच अशा पद्धतीनं वागत असेल तर मला असं वाटतं आपण काय लोकांना बोलणार आहे? आपल्या राज्याचे गृहमंत्री गृह राज्यमंत्री सांगतात पुण्यात झालेली जी घटना आहे शांततेत पार पाडली. सभापती महोदय, इथे बाजूला नीलमताई पण आहे, आम्ही सोबत काम केलेलं आहे. मला चांगलं आठवतं कर्जत आहे, कोणतं गाव आहे ते, कोठेवाडी, ताईंनी काय लढा उभा केला होता. तुम्ही अनेक विषयात वाचा फोडले, परंतु जर मंत्री असं वागत असेल तर राज्यपाल एवढ्या घोषणा करतात, राज्य एवढ्या प्रगतीच्या दिशेने जाणार असं आपण म्हणतो. जर मंत्रीच जर अशा पद्धतीनं कुंपण जर शेत खात असेल तर मला असं वाटतं ही प्रगती, भौतिक प्रगती आपली काय कामाची, हा माझा प्रश्न आहे. आपण सभापती महोदय, राज्यपाल म्हणतात माझं राज्य, तर त्यांचं राज्य असं चालू आहे. शेतकऱ्याला पीक विम्याच्या नावाखाली फसवणूक या राज्यामध्ये होतीये. सभापती महोदय, माता भगिनी सुरक्षित फिरू शकत नाही. मंत्री वेगवेगळ्या पद्धतीनं मंत्र्यावर काय आरोप होतात? ठीक आहे, मंत्र्यावर आरोप होत असतात, आरोप झाले नाही पाहिजे की आता कधीच झाले नाही असं मी म्हणणार, पण आरोपाचे प्रकार काय आहे सभापती? अतिशय खालच्या स्तरावरचे आरोप या सगळ्या मंत्र्यांना सामोरं जावं लागतं, कारण याच्यामध्ये सभापती महोदय सत्यता आहे. सभापती महोदय, राज्यपालांनी वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करत असताना महापुरुषांविषयी राज्यपालांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. महापुरुषांचा आदर करतो या सगळ्या भूमिका राज्यपालांनी सगळ्या सांगितलेल्या आहे. परंतु आज या राज्यपालांच्या भाषणाच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो, या राज्यामध्ये कोरटकर सारखे, सोलापूरकर सारखे लोक आणि अबू आझमी सारखे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात. सरकार तर म्हटलं होतं की यांना कोर्टात, यांना जेलमध्ये टाकू. कालच मला आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात, सदस्यत्व रद्द केलं, ओके. परंतु जर औरंगजेबा